नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राकेश आणि कोकणचे ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी, एकदम माशाची एकदम जुन्या पद्धतीने. तर चला या बघूया कशी बनवूया. तर सर्वात आधी ही आपली आला लसूणची आणि आपली कोथिंबीर घालून पेस्ट बनवली आहे. अशा प्रकारे ती आपण ह्या माशांना अशी लावून देऊ, जेणेकरून हुमूस वास आपल्याला येणार नाही. लावून झाली आहे. हा मिरचीचा मसाला आणि हा गरम मसाला, हे मीठ आणि हळद हे सर्व एक टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तर आता या माशांना व्यवस्थित मसाल्याने पेस्ट लावून झालेली आहे. आता आपण अशा प्रकारे ह्यांना फोल्ड करून एक पॉकेट टाईप बांधून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कोळशामध्ये त्यांना व्यवस्थित स्टीम किंवा भाजायला मिळेल. अशा प्रकारे फोल्ड करून अशा प्रकारचा एक चुबकाचं अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण चुलीमध्ये आग लावणार आहोत. तर सर्वात आधी आपण खाली बेसला कोळसे लावून घेऊ. मग त्यावर अशा प्रकारे छोटी छोटी लाकडं लावून घेऊ, त्याने आग लवकर लागेल. पुट्ट्याच्या साह्याने आपण आग लावून घेऊ. तर आता आपली आग पेटलेली आहे. आता आपण ह्यात मासे ठेवू आणि आता व्यवस्थित त्याला आग लावून घेऊ, त्याने आपले माशा व्यवस्थित शिजतील. आपले मासे रेडी झालेले आहे. चुलीमधून बाहेर काढू आणि याची पहिले आपली टेस्ट घेऊ. सर्वात आधी हे जे आहे ते पानं खोलून घेऊ. मासे तर मित्रांनो खूपच गरम गरम आहेत. आधी माशाचा एक बाईट घेऊ आणि टेस्ट करू की कसं झालं.